हॅलो. हो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय, बोला. म्हणलो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. हं. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 30,000 रुपये मिळणार असं फेसबुक त्याच्यावर असं दाखवू राहिलंय बातम्या. नेमकी ती काय आहे मॅडम, नेमकी खरं आहे का काय? कारण अजून नमो शेतकरीचाच आम्हाला हप्ता आला नाही आणि परत अशा ज्या बातम्या येत आहेत ते काय आहे नेमकी? हो, तर बघा, आता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि वृत्तवाहिन्यांवरती पण एक मोठ्या प्रमाणावरती ही बातमी व्हायरल होती. ज्यानुसार असं सांगितलं जातंय की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये असे एकत्रित 30,000 रुपये जमा होणार अशी बातमी सोशल मीडियावरती देखील व्हायरल होत आहे आणि त्यामुळे तुमच्या मनात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर मग याच जसं की आज तुम्हाला हा प्रश्न पडलेला आहे तसंच अनेक शेतकरी बांधवांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम देखील निर्माण झाला आहे की मग या बातमीमागील जी सत्यता आहे, याचा हा जो लाभ आहे तर हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना भेटू शकतो, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच एकंदरीत रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचूया. तर शेतकरी मित्रांनो, आता ही बातमी संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी नाहीये, ही गोष्ट सर्वात अगोदर तुम्ही लक्षात घ्यायची आहे. कारण ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी नसून फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्यांचे मागील अनेक हप्ते विविध कारणे असतील, त्यामध्ये त्यांचं ई-केवायसी कंप्लीट नसेल, त्यांचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल, त्यांचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल, अशा अनेक कारणांमुळे त्यांचे जे मागील हप्ते आहेत जे काही थकलेले आहेत त्या शेतकऱ्यांची प्रलंबित जे हप्ते आहेत ते हप्ते आता मार्गी लागले. म्हणजे त्यांची जी कारणे होती त्यामध्ये ई-केवायसी, लँड शेडिंग, ती जी कारणे त्यांची अपूर्ण होती ती त्यांनी आता पूर्ण केली. म्हणजे त्यांचा जो काही अडथळा होता तो त्यांनी मार्गी लावला आणि त्यामुळे मग आता त्यांना त्यांचे जे मागील हप्ते थकलेले आहेत ते संपूर्ण थकलेले हप्ते आता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये ही मोठी रक्कम जमा होऊ शकते आणि ही एक नवीन सरकारी घोषणा नसून प्रलंबित हप्त्यांच्या वितरणाबद्दलची माहिती आहे. जेणेकरून ज्या शेतकरी बांधवांचे हप्ते थकलेले आहेत त्याच शेतकरी बांधवांसाठी ही घोषणा लागू होते. परंतु ज्या शेतकरी बांधवांना रेग्युलर पीएम किसान असेल आणि नमो शेतकरी हे रेग्युलर हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यांना ही गोष्ट लागू होत नाही आणि त्यांना जो येणारा नमोचा 7वा 8व्या हप्त्याची जी शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षेत आहेत तर ते हप्ते प्रत्येकी 2,000 रुपये जमा होणार आहे. हे प्रत्येक शेतकरी बांधवाने लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही असाही प्रश्न विचाराल की शेतकऱ्यांचे हप्ते का थकले होते, तर याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती जाणून घेऊया जेणेकरून शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळामध्ये त्यापासून सावध राहता येईल. आता गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकरी बांधव तांत्रिक असतील किंवा प्रशासकीय अडचणींमुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. तर त्यांचे जे हप्ते थकण्याची कारण आहे ते आपण जाणून घेऊया. यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आधार शेडिंग. शेतकऱ्यांचं बँक खातं हे त्यांच्या आधार कार्डशी लिंक नसणं हे एक मोठं त्यासाठी कारण असू शकतं. अनेक शेतकऱ्यांनी हे काम वेळेवरती केलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचे हप्ते थकलेले आहेत. त्यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं काम आहे लँड शेडिंग. तर जमिनीच्या नोंदी पीएम किसान पोर्टलवरती योग्यरित्या अपडेट नसणं. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये त्रुटी होत्या ज्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ हा मिळत नव्हता, जेणेकरून त्यांना काही हप्त्यांपासून वंचित राहावं लागलेलं आहे. त्यानंतर ई-केवायसी अपूर्ण असणे. सरकारने अनिवार्य केलेलं आहे की ई-केवायसी कंप्लीट असणं हे प्रत्येक शेतकरी बांधवासाठी गरजेचं आहे. कारण आता तुम्ही पाहतच आहात की आपल्याला जे काही सरकारी योजनेचा लाभ भेटतो आहे तर तो आपल्याला डीबीटी द्वारे भेटत असतो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत असते आणि त्यासाठी आपली ई-केवायसी कंप्लीट असणं आवश्यक असतं. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी कंप्लीट नव्हती त्यांना सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे. आता या सर्व तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधव अडचणीत या पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही हप्त्यांपासून वंचित राहिले आणि त्याचा त्यांना फटका कुठे बसला तर पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या लाभापासून त्यांना वंचित राहावं लागलं.
म्हणजे एकंदरीत आता आपण सर्व शेतकरी बांधव नमोच्या 7व्या हप्त्याची सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्याच्या हप्त्याची तारीख अद्यापही अधिकृतरित्या शासनाकडनं जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु शेतकरी बांधव खूप आशेने त्या हप्त्याची वाट पाहत आहे. त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती करेल की तुम्ही अजूनही वेळ आहे. तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमची केवायसी कंप्लीट आहे की नाही ते चेक करू शकता. त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम सुद्धा तुमचा येस आहे की नाही तोही चेक करू शकता. आधार शेडिंग सुद्धा चेक करू शकता. जेणेकरून तुम्हाला नमोच्या 7व्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहावं लागणार नाही. एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही प्रश्न होते तर ते तुम्हाला समजलेच असतील. हो. धन्यवाद सर.